आपल्या भारतामधल्या असंख्यच्या पराक्रमी, हुशार, मुत्सद्दी, कर्तबगार स्त्रियांचा आढावा या मालिकेतून मधून घेणार आहोत. त्यातली पहिली नवदुर्गा आहे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर हे आपल्या महाराष्ट्रामधल्याच चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला होता. लग्न झाल्यानंतर त्या होळकरांच्या सूनबाई झाल्या आणि होळकर घराण्यात गेल्यानंतर तिथले सगळे रीतिरिवाज त्यांनी लगेच शिकून घेतले होते. या लहान वयातच अतिशय चाणाक्ष, चुणचुणीत अशी ही मुलगी मल्हाररावांच्या डोळ्यामध्ये भरली आणि मल्हारराव म्हणजे सासऱ्यांनी तिला सगळ्या प्रकारचं शिक्षण देण्याचं ठरवलं. तिला सगळं शिकवलं. तिला राजकारण शिकवलं, तिला अर्थकारण शिकवलं, तिला राजनीती शिकवली, तिला समाजकारण शिकवलं, कशा प्रकारचं समाजाची, आपल्या राज्याची देखभाल करायची हे पण शिकवलं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ती तरबेज झाली होती. त्यांचे पती खंडेराव यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या खरं सती जायलाच निघालेल्या होत्या, परंतु आपले सासरे मल्हारराव यांनी मात्र तिला अडवलं, सती जाण्यापासून त्यांना वंचित केलं. त्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण लक्ष हे राजकारणामध्ये घातलं होतं, समाजकारणामध्ये घातलं होतं. त्यांनी महिलांची फौज तयार केली होती. त्या काळात महिलांना एकत्र करून त्यांना सैनिकी शिक्षण पूर्ण दिलेलं होतं. घोड्यावर बसणं, तलवार चालवणं यासारखं शिक्षण दिलं होतं. 1766 मध्ये जेव्हा मल्हाररावांचा अंत झाला, निधन झालं, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना वाटायला लागलं आता इंदोर राज्य काय आपल्याला सहज काबीज करता येईल. ती एक महिला आहे अहिल्यादेवी, ही काय आपल्याला मोठं पराक्रमी आहे. इतक्या दिवस सासऱ्यांच्या जीवावर ती राज्य करत होती. आणि असं ऐकल्यानंतर तिथल्या राघोबा पेशवे यांनी त्यांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की आम्ही तुमच्यावरती युद्ध करण्यासाठी येत आहोत. हे पत्र अहिल्यादेवींनी वाचलं, पण त्या डगमगल्या नाही. त्या म्हणाल्या काही हरकत नाहीये, तुम्ही युद्धाला येत आहात तर नक्की या, परंतु एक लक्षात ठेवा, जर तुम्ही आम्हाला हरवलं तर विशेष काही नाहीये. एका पुरुषाकडून एक स्त्री हरणं हे काही फार मोठं विशेष नाहीये, परंतु आमच्या महिलाच्या सैनिकांकडून जर तुम्ही हरला गेला तर तुमचं काय होणार आहे याचा मात्र जरूर विचार करा, असं मुत्सद्दीप्रमाणे त्यांनी जबाब पाठवला. ते उत्तर ऐकून मल्हाररावांनी आपला युद्धाचा निर्णय हा त्यांनी मागे घेतला होता. अशा ह्या अतिशय मुत्सद्दी, युद्ध न करता युद्ध जिंकणाऱ्या अहिल्याबाई होत्या. त्यांनी आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी अतिशय प्रयत्न केले होते. त्यांनी अनेक देवळं बांधली, घाट बांधली. त्यांनी आपल्या प्रजेवरती अतिशय मुलासारखं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या कीर्तीने त्या आज तागायत 300 वर्ष होऊन गेली तरी त्या अजरामर झालेल्या आहेत. त्यांचं नाव अजूनही प्रत्येकाच्या मुखात आहे. अशा ह्या कर्तबगार, हुशार, पराक्रमी आणि वात्सल्यपूर्ण दुर्गेला माझा साष्टांग दंडवत. नमस्कार. पुण्याच्या एका गल्लीमध्ये खूप मोठा आरडाओरडा चाललेला होता. सगळे लोक ओरडत होते, कोण धर्म बुडवणार का, पापी करणार का, मुलींना शिकवणार, पाप कर्म करताय तुम्ही, असं तिच्या अंगावर ओरडत होते. तिच्या अंगावर शेण टाकत होते, दगड फेकत होते, मारत होते, चिखल टाकत होते. तरी ती स्त्री निर्भयपणे आपलं एक एक पाऊल पुढे टाकून आत्मविश्वासाने पुढे चाललेली होती. तिच्या बरोबर अजून एक साडीचा जोड होता. ती साडीचे बदलते आणि परत वर्गात मुलांना शिकवायसाठी सज्ज होत जाते. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून सावित्रीबाई फुले. त्या काळामध्ये मुलींना शिकवणं म्हणजे पाप कर्म करणं आहे असं समजलं जात होतं. त्यावेळी आपले पती ज्योतिराव फुले यांच्या साहाय्याने त्यांनी भारतामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. रोज शिव्या शाप, रोज चिखलपेक, रोज त्यांना असणारा हा त्रास त्यांनी सहन करून मुलींना शिकवण्याचा संकल्प तडीलाच नेलेला आहे. आज आपण समाजामध्ये पाहतो अनेक स्त्रिया, कर्तृत्ववान स्त्रिया मोठमोठ्या पदावरती विराजमान झालेल्या आहेत. कोणी शास्त्रज्ञ आहे, कोणी वैमानिक आहे, कोणी पायलट आहे, कोणी शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, वकील आहे. सर्व क्षेत्र स्त्रियांनी काबीज केलेली आहे. पण त्याचं पहिलं बीज हे पेरले आहे ते सावित्रीबाई फुल्यांनी. त्यांचं धैर्य, त्यांची चिकाटी
आणि त्यांची सहनशीलता यामुळे आपण सगळ्या बायका आज शिकलेल्या आहोत. अशा ह्या नवदुर्गेला माझा मनापासून दंडवत नमस्कार. आत्ता आपलं सिंदूर ऑपरेशन झालं होतं, त्यामध्ये 2 महिला सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग यांनी या सिंदूरचं नेतृत्व केलं. तेव्हा सगळ्यांचा आपला अभिमानाने ऊर अगदी भरून आला होता. या काळात सुद्धा ही जर भावना असेल तर 1936 मध्ये आकाशात नुसतं विमान पाहणं हे सुद्धा औत्सुक्य होतं. तर त्या विमानात बसणं खूप दूरची गोष्ट आणि चालवणं ही तर अगदी अशक्यप्राय गोष्ट होती. पण हे विमान चालवण्याचं स्वप्न पाहणारी आजची नवदुर्गा आहे सरला शर्मा. 1936 चा काळ पहा, त्यावेळेस काय होतं ते. अवघ्या 16व्या वर्षी लग्न झालं, 21व्या वर्षी मुलगी झाली. त्यावेळेस चूल आणि मूल हेच आपलं विश्व असणारी ही स्त्रियांचा काळ होता. त्यावेळेस या सरलाने पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी जिद्द मनात धरली आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनात प्रयत्न सुरू केले. आणि ह्या प्रयत्नाला साथ दिली तर तिचे पती आणि सासरे या दोघांनी. आणि त्यानंतर तिने पायलट होण्याचं स्वप्न हे पूर्ण केलं. आकाशामध्ये 1000 तास प्रवास करण्याचं, विमान चालवण्याचं जे काही विक्रम आहे तो तिने पूर्ण केलेला आहे. म्हणजे डोळ्यामध्ये स्वप्न पाहायची, मनामध्ये जिद्द ठेवायची, तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं हे तिने दाखवून दिलेलं आहे. अशी ही आपली नवदुर्गा. ह्या नवदुर्गेला माझा साष्टांग नमस्कार. एक अवघ्या 20 वर्षाची गर्भवती स्त्री, तिला घराच्या बाहेर काढलं जातं. सगळीकडे अंधार, आधार नाहीये, डोळ्यामध्ये अश्रूंचा डोह साठलेला आहे. अशा अवस्थेमध्ये ती फिरत असते आणि एका स्टेशनवर येऊन पडते. कुठलाही आधार नाही, कोणी सारी चौकशीही करत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तिथेच पडून राहते. पण दुःखाने गर्भगळीत न होता तिथपर्यंत जोमाने उठते. आजूबाजूला पाहते, अनेक असंख्य अनाथ मुलं इकडे इकडे भटकताना दिसतात, भीक मागताना दिसतात, निराधार असतात. अशा मुलांचं आई होण्याचं स्वप्न ती उराशी बाळगते. अशा सगळ्या मुलांना ती गोळा करते, त्यांच्यावर प्रेम करते, माया करते, वात्सल्य देते, त्यांना शिकवते, मोठं करते आणि माणूस म्हणून जगायला शिकवते. त्यांच्यात माणुसकी धर्म जागवते. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नाही तर सिंधुताई सपकाळ. अगदी लहान वयामध्ये लग्न होतं. 30 वर्षाने मोठ्या असलेल्या एका वयस्कर माणसाबरोबर लग्न झालेलं असतं. घरी दारिद्र्य, दुःख, त्रास आणि त्याच अवस्थेत तिला घराबाहेर काढलेलं असतं. तेव्हा ती गरोदर असते. पण ह्या दुःखाने ती खिचपत पडत नाही, तर अनाथांची माऊली होते. तिने रस्त्यावरच्या सगळ्या भटकणाऱ्या मुलांना जवळ केलं, त्यांना प्रेम दिलं, त्यांच्यासाठी ममता सदन नावाची संस्था स्थापन केली. आतापर्यंत तिने 1500 पेक्षा जास्त मुलांना सांभाळ केला आहे, त्यांचे संसार उभे केले आहेत, त्यांच्या जीवनाला आधार दिलेला आहे. फक्त आपल्या मुलांवरतीच प्रेम करणं म्हणजे मातृत्व नव्हे, वात्सल्य नव्हे, तर इतरांच्या मुलांनाही प्रेमाने जवळ करणं, कवेत घेणं म्हणजे मातृत्व हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला की त्यात फक्त दुःखी होऊन बसायचं नाही, कष्टी होऊन बसायचं नाही, तर त्यातून धैर्याने मार्ग काढायचा. आपल्या वात्सल्य प्रेमाने लोकांना जवळ करायची, ही शिकवण त्यांनी जगाला दिली. ज्या काळामध्ये कोणी स्त्रिया शिक्षण सुद्धा घेत नव्हता, त्या काळामध्ये तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. पण हे डॉक्टर होण्याचं स्वप्न तिने सहजासहजी पाहिलं नव्हतं. त्यांचं लग्न अवघ्या 9व्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याबरोबर झालं आणि 14व्या वर्षी त्यांना पहिलं मूल झालं. पण दुर्दैवाने ते मूल हे मृत्युमुखी पडलं. त्याचा त्यांच्यावर खूप मोठा आघात झाला. कारण केवळ वैद्यकीय सेवा मिळाली नाही म्हणून ते मूल मृत्युमुखी पडलं होतं. तेव्हा त्यांनी तेव्हाच वेळ ठरवले की आपण हे डॉक्टर व्हायचं. त्या काळामध्ये समाजामध्ये स्त्रियांना कुठल्याच प्रकारची वैद्यकीय सेवा मिळत नव्हती. कारण पुरुष डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय सेवा घेणं हे तेवढं समाजात रूढ नव्हतं. त्या कारणाने प्रत्येक स्त्री औषधा वाचून ही
मृत पावायची किंवा तसाच असाध्य अशा रोगाने ग्रासली जात होती. त्यावेळी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे पती गोपाळराव जोशी हे पुढे झाले आणि त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली आणि ती भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली. खरं तर त्या तिथून आल्यानंतर काही काळातच त्या क्षयरोगाने ग्रासल्या गेल्या आणि त्यातच त्यांना मृत्यू झाला. हे जरी खरं असलं तरी इतर मार्गांसाठी महिलांसाठी त्यांनी हा मार्ग खुला करून दिला होता, मार्ग मोकळा करून दिला होता. म्हणजे आपले स्वप्न जरी कितीही कठीण असलं पण मनामध्ये धैर्य असेल, जिद्द असेल तर आपण आपलं ते स्वप्न पूर्ण करू शकतो. हाच मार्ग त्यांनी दाखवला आहे. अशा ह्या धैर्यवान, बुद्धिमान, हुशार नवदुर्गेला माझा साष्टांग दंडवत. नमस्कार. तुम्ही विचार करा, 1980 साली इंग्लंडमधल्या इम्पिरियल कॉलेजमध्ये एक प्रयोग चाललेला होता. सगळेजण अगदी शांत होते, टेन्शनमध्ये होते आणि त्यामध्ये त्यांनी एका संगणकाला एक आज्ञा दिलेली होती की 13 अंकी गुणाकार, 13 अंकी संख्येला 13 अंकी संख्येने गुणायचं, हे त्याला कमांड दिलेली होती. आणि त्याच वेळेस ते एका स्त्रीने उभी राहिली आणि अवघ्या 26 सेकंदामध्ये तिने ह्याचं उत्तर दिलं आणि नंतर कॉम्प्युटरचं आलेलं उत्तर आणि हिचं उत्तर अगदी बरोबर अचूक ठरलं. सगळ्या लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. ही स्त्री दुसरी तिसरी कसून नसून आपली भारतीय वंशाची शकुंतला देवी. अगदी खेड्यामध्ये जन्माला आलेली, प्रचंड गरिबी असलेली, शाळेत न गेलेली, परंतु तिच्या डोक्यामध्ये सतत आकडेमोड चाललेली असायची. त्या आकड्याच्या सहाय्याने ती गुणाकार, भागाकार करत राहायची, वर्गमूळ काढत राहायची आणि त्यामुळे तिचा मेंदू अगदी कॉम्प्युटराइज झालेला होता. तिच्या वडिलांना ह्याही गोष्टीचं आश्चर्य वाटायचं आणि ती त्यांना वेगवेगळ्या मेळ्यामध्ये घेऊन जायची. वेगवेगळ्या मेळ्यामध्ये सुद्धा ही अचूक अशी उत्तर द्यायची. सगळे लोक खूप आश्चर्यचकित व्हायचे. तिच्या ह्या गणिताच्या ज्ञानाबद्दल तिला ह्युमन कॉम्प्युटर ही पदवी बहाल केलेली आहे. तिचं गिनीज बुक रेकॉर्ड मध्येही नाव आलेलं आहे. अशी अतिशय हुशार बाई. तिने आपलं ज्ञान स्वतःजवळच न ठेवता तिने ते पुस्तक रूपामध्ये मांडलेलं आहे. ज्यांना गणित अतिशय अवघड वाटतं त्यांना ह्या पुस्तकातून सहज सुलभ प्रकारे गणित सोडवता येतात. तिने तेवढंच सांगितलं नाहीये, तिने समाजकार्य केलेली आहे. तिने अन्यायाविरुद्ध अनेक लढे दिले आहेत. स्त्रीच्या हक्कासाठी ती लढलेली आहे. अशी ही स्त्री कर्तृत्ववान, बुद्धिमान, हुशार, कर्तबगार, कॉम्प्युटर ह्युमन, हिला माझा साष्टांग दंडवत. नमस्कार. एखाद्या नवविवाहित स्त्रीची इच्छा असते सगळेच भौतिक सुख आपल्याला मिळावी. सुख, प्रेम, आनंद आणि आनंदाने संसार करावा. आणि काय गैर आहे ना, जर आपला नवरा कर्तबगार असा वकील असेल तरी अशी इच्छा करणं थोडीच गैर आहे. परंतु बाबा आमट्यांनी हे सगळं सोडलं आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायचं ठरवलं. तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देणारी आजची दुर्गा आहे साधनाताई आमटे. कुष्ठरोग्यांची सेवा करायचं व्रत या दोघांनी स्वीकारलं. त्यांची नुसती शुश्रूषा केली नाही तर त्यांना स्वावलंबन शिकवलं, त्यांना स्वच्छता शिकवली, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण केला. ज्या लोकांनी स्वतःच्याच लोकांनी झिडगारलं होतं त्या सगळ्या लोकांना त्यांनी आपलंसं केलं. आपलंसं करून त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला. जे लोक त्यांच्याकडे तिरस्काराने पाहत होते, नाकाला हात लावून रुमाल लावून पुढे जात होते, त्यांची अगदी प्रेमाने शुश्रूषा केली आहे. अशा ह्या साधनात आहे. स्वतःचा तर संसार सांभाळलाच. 2 मुलांना मोठं छान डॉक्टर केलं, कर्तबगार केलं आणि या सेवेचा वसा त्यांनी पुढे चालवण्यास सुरुवात केलेली आहे. अहो, ताजमहाल खूप सुंदर आहे म्हणतात, पण हा जो ताजमहाल आहे तो बांधून झाल्यानंतर त्या कारागिरांची बोटं तोडून टाकली होती. परंतु ह्या बोट नसलेल्या लोकांकडून आनंदवन घडून घेतलेलं आहे. इतकं सुंदर, सुबक, निसर्ग संपन्न आणि आत्मविश्वासाने भरलेलं.
म्हणून आनंदवन हे ताजमहालापेक्षाही सुंदर आहे. अशा ह्या सुंदर, कर्तृत्ववान, त्यागी अशा या नवदुर्गेला माझा साष्टांग प्रणाम. नमस्कार. 5 सप्टेंबर 1986 ची गोष्ट आहे. मुंबईवरून विमानाने उड्डाण केलं आणि ते कराची इथे थांबलं. कराची इथे थांबल्याबरोबर त्याच्यामध्ये काही अतिरेकी शिरले. अतिरेकी शिरल्यानंतर त्याच विमानामध्ये आपली ही नीरजा एअर होस्टेस म्हणून काम करत होते. तिथे परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि ताबडतोब अलार्म वाजवला. त्याबरोबर तिथले पायलट, सहपायलट, इंजिनियर यांनी पटापट उड्या टाकून त्यांनी पलायन केलं. आणि त्यामुळे पलायन केल्यामुळे अतिरेक्यांना ते विमान उडवायचा जो काही प्लॅन होता तो फसला गेला. त्या विमानामध्ये 379 प्रवासी होते. ह्या सगळ्या प्रवाशांना त्यांनी 16 तास ओलीस धरलं होतं. सगळे प्रवासी खूप घाबरलेले होते. घबराट निर्माण झाली होती. त्यांना धीर द्यायचं, त्यांना पाणी पाजायचं, त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्याचं काम ह्या नीरजाने केलं. आणि वेळ प्रसंग पाहून तिने ताबडतोब आपत्कालीन दारं उघडली आणि सगळ्या प्रवाशांना पळून जाण्यासाठी मदत केली. त्यामुळे त्यातले 350 प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडले. हा जो तिचा डाव आहे तो अतिरेक्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्यावरती गोळीबार केला आणि त्यामध्ये ती गतप्राण झाली. त्यावेळी तिचं वय अवघं 23 वर्षाचं होतं. पण तिच्या धाडसामुळे, तिच्या पराक्रमामुळे, तिच्या समयसूचकतेमुळे एवढे प्रवासी वाचले गेलेले आहेत. आणि या कार्याबद्दल आपल्या भारत सरकारने तिला मरणोत्तर हा अशोक चक्र हे पद बहाल केलेलं आहे. अशी ही धाडसी, पराक्रमी, समयसूचकता असलेली, विद्वान, हुशार आणि केवळ वयाच्या 23व्या वर्षीही आपल्या जीवाची पर्वा न करणारी आणि इतरांचा जीव वाचणारी ही नवदुर्गा, हिला माझा साष्टांग नमस्कार. नमस्कार. नासामध्ये काम करणारी भारतीय वंशाची हुशार, कर्तबगार अशी इंजिनियर. तुम्ही विचार करा, आपण अंतराळामध्ये गेलोय, 8 दिवसासाठी म्हणून गेलोय आणि तिथे गेल्यानंतर काहीतरी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि आपल्याला तिथे राहावं लागलंय. किती दिवस राहायचंय, किती महिने राहायचंय, काय करायचंय याची कुठलीही कल्पना नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे राहायचंय. काय होईल बरं आपलं? आपले नातेवाईक लांब आहेत, दूर आहेत, कोणीही आपल्या बरोबर नाहीये, एखादा फक्त सहकारीच आहे. अशा अवस्थेत राहायचंय. ही घटना घडली सुनीता विल्यम बद्दल. 8 दिवसासाठी म्हणून गेली होती, पण तब्बल 9 महिने तिला तिथे राहावं लागलेलं आहे. तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तिथं गुरुत्वाकर्षण नाही. गुरुत्वाकर्षण नाही म्हणजे आपण जसं पृथ्वीवर चालतो, फिरतो, हिंडतो, करतो त्या कुठल्याही गोष्टी तिथं करता येत नाहीये. गुरुत्वाकर्षण नसल्या कारणाने तिथले स्नायू, आपल्या शरीरातले हाडं ही सगळी कमजोर होतात. तिथं व्यायाम करणं हे अतिशय गरजेचं आहे. असलेला जो काही त्यांचा अन्नधान्याचा पुरवठा होता तो अतिशय लिमिटमध्ये होता. तेच अन्न गरम करून परत परत खावं लागत होतं. कधी कधी नासा भारतीय अन्न अंतराळात पाठवत होते, पण ती गोष्ट वेगळी. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या साहसाने, धैर्याने सुनीता विल्यम ही 9 महिने अंतराळात राहिली. पण तेही सांगते की मी तिथं ते माझं जे काही तिथला कालावधी होता तो मी आनंदाने घालवला. मला भारत ह्या भूमीची खूप ओढ लागलेली होती. मी इथे असलेले दिवाळी सारखे सण किंवा ख्रिसमस सारखे सण तिथं दिवा लावून मी साजरे करत होते. मी त्या अंतराळाच्या खिडकीमध्ये बसून पृथ्वीवरचा उगवता सूर्य, हिमालय, समुद्र हे सगळं काही निहाळत होते. अशी ही धैर्यवान, हुशार, कर्तबगार आणि आपल्या शोधासाठी, संशोधनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावणारी अशी ही सुनीता विल्यम. खरोखर खूप कौतुकास्पद हिची कामगिरी आहे. अशा ह्या मोठ्या नवदुर्गेला माझा साष्टांग प्रणिपात. नमस्कार. आज आपली नवदुर्गा आहे बहिणाबाई चौधरी. आपल्या ओघवत्या भाषेतून प्रतिभावान
मनातून तिने जे काही लिहिलं आहे त्यांनी जगाला जगण्याचं तत्वज्ञान त्याने शिकवलेलं आहे, जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं आहे. अशा या बहिणाबाई चौधऱ्या. जळगाव जवळच्या ओसाड या गावी 1880 मध्ये यांचा जन्म झाला. कुठल्याही शाळेमध्ये गेल्या नाहीत, कोणतंही शालेय शिक्षण यांनी घेतलं नाही, परंतु जी उपजत प्रतिभा होती त्या प्रतिभेच्या द्वारे त्यांनी अनेक कविता लिहिल्या आणि त्या अजरामर झालेल्या आहेत. जसं काही पाहायला गेलं तर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. पहा केवढं सांगितलंय, कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही हे तत्वज्ञान शिकून दिलेलं आहे. दुसरीच गोष्ट पाहिलं ते आपल्या मनाची कशी अवस्था, ते मन कसं चंचल असतं, त्याला गुराची उपमा दिलेली आहे. पहा, मन वढाय वढाय, मन वढाय वढाय किती हाकला हाकला, फिरडे येत जागे पिकावर. म्हणजे किती सांगितलं त्यांनी, किती त्याला हाकला, कुठेही बाजूला करा, मन परत तिथे येऊन पाहतं हे सांगितलेलं आहे. स्त्री सुलभ भावना त्यांनी आपल्या ओव्यातून सुलभ केलेल्या आहेत. पहा, दोन बायका दळण दळताना त्याच्यावरच्या ओव्या कशा म्हणतात. एक म्हणती, अग दळण ग दळताना, दळण ग दळताना झाला हाताचा दगड, सखे सोड न जरा ही जात्याची पकड. त्यावरती उत्तर काय देते, अग बाळासाठी मेत कुट, बाळासाठी मेत कुट, दळायाचं आहे वेड, कशाचा दगड, भासे रेशमाची कड, भासे रेशमाची कड. किंवा सखे रांधिता रांधिता न्हाली घामाच्या गंगेत, विसावना जरा येत शीत वारियाचा जोत. त्यावरती उत्तर देते, अग इकडच्या स्वारीसाठी, इकडच्या स्वारीसाठी जरी मी काही रांधते, सुलाण्याच्या अंगाराशी जडे चांदण्याशी नाते, जडे चांदण्याशी. किती स्त्री सुलभ भावना सांगितल्या आहेत. अशी ही बहिणाबाई, मनाचा ठाव घेणारी, तत्वज्ञान शिकवणारी, अशा या नवदुर्गेला माझा साष्टांग नमन.